पृथ्वीवरील सर्व लोक परमेश्वराचा जय जयकार करा. हर्षाने परमेश्वराची सेवा करा. गीत गात त्याच पुढे या. परमेश्वर हाच देव आहे हे जाणा. त्यानेच आम्हाला उत्पन्न केले, आम्ही त्याचेच आहोत. आम्ही त्याची प्रजा, त्याच्या कोणातील कळप आहोत. त्याचे उपकार स्मरण करीत त्याच्या द्वारात स्तवन करीत त्याच्या अंगणात प्रवेश करा. त्याचे उपकार स्मरण करा, त्याच्या नावाचा धन्यवाद करा. कारण परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. म्हणजे मी अपराधास तुझे मार्ग शिकवी आणि पातकी तुझ्याकडे वळते. हे देवा, माझा उद्धार केला. तू मला रक्तपाताच्या दोषापासून मुक्त कर. म्हणजे माझी जीभ तुझा न्याय करण्याला मदत कर. हे प्रभू, माझे ओठ उघड, म्हणजे माझी मुख तुझी कीर्ती बघेल. तिला पशीयंना आवडत नाही, नाही तर तू तो केला असता. हो, कधीही तुला प्रिय नाही. देवाचे यज्ञ म्हणजे भग्न आत्मा. हे देवा, भक्त व अनुतप्त हृदय तू तुच्छ मानणार नाहीस. तू प्रसन्न हो, सियोनेचे गीत कर. यरूशलेमचे पोट बांधून काढ. शेवटचं वचन आपण सर्वजण मिळून वाचूया. म्हणजे नीतिमत्वपूर्वक केलेले यज्ञ, होम बली, विशेष होम बली तुला आवडतील. मग ते तुझ्या वेदीवर ओढे वाटतील. प्रभू परमेश्वर वाचलेली सर्व वचने आशीर्वादित करो. त्याच वेळेस आपण उभे असतानाच एक उपास्य संगीतातून गीत गाणं आणि गीत क्रमांक 269 आपल्या सहभागितेचं गीत आहे आणि 259 हे गीत आपण गाणार आहोत. येशूच्या रक्ताद्वारे पुण्याचे कुंदन. Yeshua,
थांबूया मेजर पाठ धन्यवाद जिसा स्तुति गाता हे यीशु मेरे खुदा उपकार तेरे यीशु ना कोटि कोटि स्तुति धन्यवाद जिसा स्तुति
प्रेज द लॉर्ड. प्रभू परमेश्वराच्या गौरवी नावात परत एक बार आपल्या सर्वांचं आज या संदेशामध्ये मी स्वागत करतो आणि परत एक बार ग्लोबल रिवायवल आणि ख्रिस्ती मंडळीच्या याच्या वतीने या फेसबुक लाईव्ह पेजमध्ये यूट्यूब आत्मिक यात्रा या चॅनलच्या करवे आम्ही सर्वजण परत एक बार एकत्र येत असताना प्रभू आमच्यासाठी विशेष करून आपल्या मंदिरासाठी एक विशेष संकल्प व योजना घेऊन आलेला आहे. त्या संदर्भात मागच्या रविवारी देखील आपण चर्चा केली आणि आज देखील आपण चर्चा करणार आहोत की लॉकडाऊन नंतरचे चर्च कसे असावे, लॉकडाऊन नंतर चर्चमध्ये काय बदल असावे, लॉकडाऊन नंतर खरोखर मंडळी व सभासद जे आहे ज्याला आपण प्रभू येशू ख्रिस्ताची वधू असे म्हणतो त्यामध्ये प्रभूला काय कोणत्या गोष्टी अपेक्षित आहे आणि त्याचं चिंतन मनन व आत्मपरीक्षण करण्याकरता आपण एकत्र आलेलो आहोत. आणि परत एक बार मी काही गोष्टी रिपीट करणार आहे आणि त्यानंतर आपण पुढची जी वाटचाल आहे जी ती नदीचा झरा जो आहे जो मंदिराच्या वेदीपासून निघून परत एक वार या मंदिराच्या साठी येणाऱ्या लोकांच्या साठी काहीतरी अद्भुत गोष्टी घेऊन आलेल्या आहेत त्या गोष्टीबद्दल आज आपण चर्चा करत असताना जेव्हा आपण लॉकडाऊनची परिस्थिती बघतो आणि त्यामध्ये आम्हाला दिसतं निसर्गाकडे जेव्हा आम्ही बघतो तेव्हा आम्हाला एक गोष्ट स्पष्ट दिसून येते की निसर्गातल्या नद्या जे आहे त्याच्यात पाणी आता शुद्ध झालेलं आहे, निसर्गाच्या नद्या आता नितळ झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे जर आपण आकाशाकडे बघितलं तर आकाशातले प्रदूषण आता हटल्यामुळे वायू प्रदूषण ज्याला म्हणतो ते देखील दूर झाल्यामुळे आता आकाश सुंदर दिसत आहे. पर्वताच्या रांगा जे आहे रेंज जे आहे ते सुद्धा आता स्पष्ट दिसू लागलेले आहे आणि चहूबाजूला हिरवळ आणि या सर्व गोष्टी आम्हाला हे सांगते की प्रदूषण करणारा जो मनुष्य आहे जेव्हा तो आपापल्या घरामध्ये लॉक होतो तेव्हा देवाची जी ही ऐकणारी निर्मिती आहे ज्याला आपण सृष्टी म्हणतो ती प्रफुल्लित होऊन देवाचं कार्य करण्यासाठी मोकळी अशी होते. प्रेज द लॉर्ड. खरोखर आज ही सृष्टी जी आहे ती मोकळी झालेली आहे. सर्व जे मनुष्य ज्याच्यावर अशुद्ध गोष्टीच्या द्वारे अधिपत्य गाजवत होता परत एक बार देवाची मोकळीकता त्यांना लाभलेली आहे आणि ते परत एक बार आपलं मूळ सौंदर्य जे देवाच्या गौरवासह देवाची स्तुती करण्यासाठी आज देखील कार्यरत आहे ते जगाला दिसतं आणि आम्हाला आनंद वाटतो की खरोखर सर्व निसर्गाची परिस्थिती बदललेली आहे. आणि मग प्रश्न हाच येतो की मग ह्यांना प्रदूषित आणि यांना दूषित करणारा कोण आहे आणि तोच आहे आम्ही तुम्ही. आम्ही मनुष्य आहोत, मानव आहोत ज्यांनी देवाची सृष्टी जी आहे तिला प्रदूषित केली आहे, दूषित केली आहे, मलिन केलेली आहे आणि भ्रष्ट अशी केलेली आहे. त्यामुळे या भूमीवर देखील शाप आहे आणि ही देखील कणत आहे आणि ती देखील येशू ख्रिस्त जो त्याचा निर्माण करत आहे त्याच्या आगमनाची वाट बघत आहे. हो प्रियानो, आम्ही देखील वाट बघत आहोत कारण की आम्ही तर वधू आहोत, त्या विवाहासाठी तयारीच लागलेलो आहोत.
मग आम्ही कुठे आहोत याचा देखील विचार करणं फार गरजेचं आहे. मागील दिवसामध्ये मी काही लोकांच्या काही चर्चेबद्दल विचार केला तर तरी म्हणलं पालक साहेब आमची तयारी सुरू आहे की केव्हा लॉक उघडतील आम्ही मंदिरमध्ये जाऊ. त्यासाठी रंगरंगोटी चालू आहे, काही बांधकाम किंवा कन्स्ट्रक्शन, माझ्या चर्चमध्ये देखील काही रिपेअरिंगचं काम चालू आहे. सॅनिटायझेशन जे आहे, सर्व प्रकारची स्वच्छता हे देखील सुरू आहे आणि सर्व अशा गोष्टी आम्ही उभारत आहोत ज्याद्वारे की आम्हाला या प्रदूषण विशेष करून या कोरोना व्हायरसच्या या प्रकोपापासून आपल्या लोकांचं संरक्षण करता येईल. त्यासाठी आम्ही सर्व परिसर आणि सर्व गोष्टी सॅनिटाईज करत आहोत, शुद्ध करत आहोत. आणि प्रियानं ही गोष्ट खरी आहे की आम्ही सर्व मंदिर व मंदिराचं परिसर स्वच्छ आणि शुद्ध करत आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताने देखील त्या मंदिराकडे बघितलं तेव्हा ते त्या परिसरापेक्षा त्या परिसरामध्ये असलेल्या भ्रष्टता त्याला कळाली. ही भ्रष्टता ह्या प्राण्यांमुळे नव्हे, या सर्व काय म्हणतात जे काय तिथे फळ किंवा ते सर्व काही गोष्टी ठेवल्या त्यामुळे नव्हे, तर ही मनुष्याच्या अंतःकरणाची भ्रष्टता आज त्या मंदिराला, ते यरुशलेमचं मंदिर असो की आज जगातले विविध मंदिर किंवा भारतातले मंदिर असो, हे सर्व भ्रष्ट झालेले आहे. हे सर्व कठीण अशा परिस्थितीतून जात आहे. आणि प्रियांनो, हे ज्या सर्व गोष्टीचा आपण मागच्या वेळेस विचार केला, ह्याला शुद्ध करण्यासाठी एक प्रवाह वेदीच्या खालून पवित्र आत्म्याचं सामर्थ्याचं वाहत आहे आणि त्याला स्ट्रीम ऑफ लिव्हिंग वॉटर म्हटले गेलेलं आहे. आणि हा प्रवाह साठी आज आपण मार्ग मोकळा करत आहे की नाही, त्याच्यासाठी आम्ही सर्व प्रकारची सोय खुलापण देत आहे की नाही, आम्ही त्याला मोकळीकता देत आहे की नाही, या संजीवनाला आम्ही खुला करत आहे की नाही जे देवापासून आहे. तर आम्हाला विचार करणं फार महत्वाचं आहे. आणि त्यामुळे प्रियांनो, परत एक बार जर आमचे इतरांशी भांडणं आहे तर आम्ही भांडण्याचे वाद एका बाजूला ठेवूया, आपण माफी मागू किंवा त्यांनी आपली माफी मागावी, एकमेकांची आपण सलोखा करूया. हे वाद भांडणं किती दिवस चालणार? यामुळे मंदिरच नव्हे तर देवाचं कार्य देखील प्रदूषित होतं आणि त्याच्यामध्ये देखील अडखळा निर्माण होतात. जे काही पॉलिटिक्स आहे, जे काही भ्रष्टता आहे, जे काही मंदिर विकणे आणि विक्रीचा हे कारभार, हे आम्ही ओळखून घ्यावा. हो यस, आमच्या आता कोरोना व्हायरसने एक मोठा टेस्ट घेतलेला आहे आणि त्या टेस्टमध्ये आम्ही माहीत नाही आज आहोत उद्या नाही, परंतु जर आम्ही आपला आत्मा जो प्रभूचा आहे आणि तो प्रभूच्याकडे जाऊ इच्छितो, त्याला जर आम्ही शुद्ध आणि पवित्र राखायचं आहे, त्याच्या दैहिक गोष्टी, हे मंदिर व या सगळ्या गोष्टी यापासून दूर राहणं गरजेचं आहे. येशू ख्रिस्ताला देखील त्या मंदिराच्याकडे बघून शिष्य म्हणतात की पहा प्रभू, मंदिर किती भव्य असा यरुशलेम. तर येशू म्हणतो की त्याच्या चिरावर चिरा राहणार नाही. हो यस, यरुशलेम हे यरुशलेम संदेश त्यांचा घात करणारे, धोंडमार करणारे यरुशलेम. कोंबडी जशी पिल्लांना आपल्या पंखाखाली घेते, तशी माझी देखील इच्छा होती की तुम्हाला पंखाखाली घ्यावं. येस, आज त्या मंडळीला, आज त्याच्या मेंढरांना, आज त्याच्या पिल्लांना ही कोंबडी जी वलांडणाचा कोकरा म्हणून वधस्तंभावर वधली गेली, त्याचं नाव प्रभू येशू आहे. तो आपल्या पंखाखाली, आपल्या पाखराखाली, आपल्या संरक्षणाखाली, आपल्या पावित्र्याखाली घेऊ इच्छितो. तर आम्ही त्याला संधी देणार काय? काही आम्हाला निश्चितच बदल आमच्या मंदिरामध्ये, त्याच्या पावित्र्यामध्ये दिसणार किंवा नाही. आम्ही आपल्या पाळकाला आणि त्या पुलपीठवर येणाऱ्या देवाच्या पवित्र आत्म्याच्या संदेशाला निश्चितच वेगळ्या प्रकारचा प्रतिसाद देणार किंवा नाही, याच्याबद्दल विचार करणं फार महत्वाचं आहे. आणि त्यासाठी या दिवसामध्ये, ह्या महिन्याचा प्रथम रविवारी जेव्हा आपण संदेशाकडे आलेलो आहोत, परत एक बार एक धारा वाहत आहे आणि त्याबद्दल प्रभू येशू ख्रिस्त येणे प्रकारे योहान याचा 7वा अध्याय आणि 38व्या वचनामध्ये अशा प्रकारे म्हणतो, जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्या अंतःकरणात धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे, यस, जो माझ्यावर विश्वास ठेवतो म्हणजे प्रभू येशूवर जो विश्वास ठेवतो, त्याच्या अंतःकरणातून धर्मशास्त्र म्हणजे पवित्र शास्त्रातून सांगितल्याप्रमाणे काय होणार आहे? जीवनदायक पाण्याच्या नद्या वाहतील. यस, तो झरा जो यहेजकेलने बघितलेला आहे, जो मंदिराच्या वेदीपासून निघून पुढे नदीचं स्वरूप धारण करते, त्या झराबद्दल प्रभू येशू ख्रिस्त देखील म्हणतो की त्यांच्या जीवनातून जीवनदायी पाण्याच्या झरा. यस, ते पाणी पिल्याने कोणाला दूषित होणार नाही, कोणाला आजार होणार नाही, कोणाला विकार होणार नाही, तर ते जीवन आणि युगानुगांचं जीवन देणारा
पवित्र आत्म्याचं सामर्थ्याचा झरा जो आहे, जो त्या शमरोने स्त्रीला प्राप्त झाला तोच वाहत आहे आणि त्याच्यावर विश्वास ठेवणारा तो पवित्र आत्मा मिळणार होता, त्याबद्दल सांगितलंय. शेवटला काळ आहे प्रियांनो, आणि परमेश्वराचं वचन परत एक वार हे सांगते की शेवटल्या काळात मी मानव मात्रावर आत्म्याचा वर्षाव करणार, वृद्धा स्वप्न पडणार आहे, तुमचे तरुण व तरुणी दृष्टांत बघणार आहे आणि संदेश मुलं आणि मुली देणार आहे, दासांवर देखील आत्म्याचा वर्षाव मी करणार आहे. आणि हा समय आलेला आहे प्रियांनो, हा समय आलेला आहे प्रियांनो. आणि आम्ही परत एक वार प्रभू येशू म्हणतात की विशेष करून त्या दान, जे आध्यात्मिक दान, स्वर्गीय दान, त्याची अपेक्षा बाळगा. येस, आम्हाला या दिवसामध्ये बायबल वाचन, प्रार्थना करणे, गुडघ्यावर हे सर्व गोष्टी महत्वाच्या आहे, परंतु पवित्र आत्म्याचं सामर्थ्य जे वेदीपासून आज तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये कार्य करून तो आत्मा जो आम्हाला वधूला नटवत आहे, सजवत आहे, तयार करत आहे, त्या विवाहासाठी त्याला मोकळीकता देऊया. आणि त्यासाठी जेव्हा पेत्राच्याकडे आपण बघतो आणि पेत्रा आपण जेव्हा नदीच्याकडे जात असताना आपल्याला दिसतं की मागे मागे बरोबर आहे, नदीच्याकडे जात असताना पहिले तो घोट्या एवढ्या पाण्यामध्ये जातो आणि घोट्या एवढ्या पाण्यामध्ये जेव्हा पेत्राचं आपण उदाहरण बघतो तेव्हा आम्हाला दिसतं, पेत्र उदाहरण दिसतं, त्याच्यामध्ये आम्हाला काय दिसतं की यस, अद्याप देखील लोक मंदिरामध्ये घोट्या एवढ्या पाण्यात, घोट्या एवढ्या विश्वासात, घोट्या एवढ्या वचनात ते चालत आहेत. आज देखील ते खरोखर त्यांचं शरीर कोरडं आहे, कारण की वचनाच्या द्वारे, आत्म्याच्या द्वारे त्यांच्या जीवनामध्ये अद्याप देखील कार्य झालेले नाही. प्रियांनो, कुठवर आम्ही चालणार आहे? आमची अवस्था त्या सायकल प्रमाणे जी स्टँडवर उभी आहे आणि आम्ही पायडल मारतो, चाक फिरत आहे, चाक फिरत आहे आमच्या समाधानासाठी की आम्ही सायकल चालवतो, परंतु ती सायकल जिथे आहे तिथेच उभी आहे. आम्हाला सायकलचं ते स्टँड काढून त्या फिरणाऱ्या चक्राला, सायकलच्या व्हीलला जमिनीवर येऊ द्यायचं आहे, यासाठी की आमचं पायडल मारणं आणि सायकलचं पुढे जाणं हे दोन्ही देखील चालणार आहे. हो, ख्रिस्तासाठी आम्ही श्रम करणारे, परिश्रम करणारे, झटणारे लोक आहोत का, हे देखील महत्वाचं आहे. आणि यासाठी आम्हाला जेव्हा दिसतं की पेत्राला जेव्हा तो म्हणतो की यस, तुम्ही जे खोल पाण्यामध्ये, लूक 5वा अध्याय यामध्ये लिहिले, लूक 5वा अध्याय, आणि यामध्ये तो म्हणतो, आपले बोलणे संपल्यावर त्यांनी शिमोनाला म्हटले, खोल पाण्यात हा काय? यस सिमोना, किती दिवस, किती समयापासून तू मेहनत करते, श्रम करते. आज तुझी मेहनत, तुझी श्रम यामुळे तुला धन, पैसा, संपत्ती मिळत नाही. या लॉकडाऊनच्या समयामध्ये तुमची आर्थिक समस्या, नोकरीची समस्या आणि सर्व प्रकारच्या कौटुंबिक प्रपंचावर मोठा परिणाम झालेला, मंदीची लाट अखिल जगात आणि भारत देशात अनेकांच्या नोकऱ्या जात आहे किंवा जाणार आहे. अशा समय आम्ही ह्याच काळजीमध्ये आहोत की कसं होणार आमचं. आणि पेत्र देखील त्या काळी रात्रभर आम्ही श्रम केल्यानंतर काही देखील मिळालेलं नाही. यास आम्हाला श्रम करून देखील काही मिळत नाही, कारण की आम्ही काही बाहेर पडू शकत नाही किंवा आमच्या नोकऱ्या गेलेल्या आहे. परंतु प्रभू म्हणतो की मी सांगेन तिथे तुम्हाला जाळे टाकायचे आहे. आणि मग तो म्हणतो की खोल पाण्यामध्ये नाव घेऊन जा. जेव्हा ते नावे घेऊन खोल पाण्यामध्ये जातात, मासे धरण्यासाठी जाळे खाली टाकतात, तेव्हा माशांचा मोठा घोळका जाळ्यात सापडला. इतके सापडले की जाळे फाटू लागलेले. इतना दे हमारा प्रभु इतना देने वाला है कि छप्पर फाड़ कर देना, मांगने से ज्यादा देने वाला हमारा प्रभु यीशु मसीह आहे. आणि आज प्रियानो, या गोष्टीचा आपण विश्वास ठेवूया की यस, प्रभू नुसतं धार्मिकच बाबीत नाही तर तुमच्या व्यवसायाला देखील आशीर्वादित करण्यासाठी तयार आहे. परंतु तुम्ही त्या प्रभूचे ऐकण्यासाठी तयार आहे किंवा नाही. जेव्हा पेत्राने त्या प्रभू येशूला आपल्या नावेत घेतलं, तारुआत घेतलं आणि येशू ख्रिस्ताने म्हटल्याप्रमाणे तो तारू खोलात नेलेला आहे. आम्हाला असं दिसतं की अनेक मासे, बहुत असा लाभ त्याला झालेला आहे. हो प्रियांनो, हे सर्व प्रभू येशू ख्रिस्ताचं ऐकल्यामुळे झालेलं आहे. आज आमच्या जीवनामध्ये काही कमतरता आहे, आज आमच्या जीवनामध्ये उणीव आहे, आज आमच्या कठीण अशी परिस्थिती आहे, आज तुम्ही मी निराशा, गुडघ्यावर, आणि येशू काय बोलत आहे हे ऐका. यस, येशू निश्चितच म्हणतो की अखिल सृष्टी, पृथ्वी निर्माण करता देव आहे, मी यावेळी पुरवठा करणारा देव आहे. याच्याबद्दल तुझा विश्वास नाही का? परंतु मी हे म्हणतो, आधी माझ्या धार्मिकता आणि नीतिमत्वासाठी झटा, म्हणजे इतर सर्व काही मी तुम्हाला देणार आहे. आणि यस प्रभू, आज तुम्हाला आणि मला देण्यासाठी आलेला आहे. आपल्या तारवात आलेल्या लॉकडाऊनच्या नंतर युवाप्रमाणे जे काही झालेलं त्याचं दुप्पट तुम्हाला आणि मला देत आहे, विपुलतेने देते.
जसं पेत्राला त्यांनी सांगितलं आणि त्यांनी टाकलेली आहे झाडे आणि विपुल मिळालेले. परंतु पेत्राला हा जो दाखला तो देत असताना निश्चितच यापुढे तो म्हणतो की ह्यापुढे नुसतं तू मासे धरणारा नाही, माणसे धरणारा होणार आहे. हो प्रियांनो, या दिवसामध्ये अनेक जण बुडत आहे, अनेक जण पापाच्या धर्माच्या जंगलात चिखलात रुतलेले आहे. ते म्हणतात वाचवा, कोणीतरी वाचवा या कोरोनापासून, या आर्थिक समाजापासून, या ट्रेंड्सपासून, या टेन्शन पासून, या निराशापासून, या भीतीपासून, या दडपणापासून कोण आहे जो मला वाचवणार आहे. डॉक्टरच्याकडे गेलो, मेडिसिनच्याकडे गेलो, मोठ्या हॉस्पिटलच्याकडे गेलो, तिथे जागा नाही, तिथे बेड्स नाही, तिथे व्हेंटिलेटर्स नाही आणि आम्ही घाबरलेलो भयभीत आहो आणि आम्हाला कोण मार्ग खुले करणार. हो प्रियांनो, प्रभू येशू म्हणतो तुम्ही माझ्याकडे या आणि त्यांच्याकडे नेणारा कोण आहे? तुम्ही आणि मी आहे. यस, आम्ही त्यांचे प्रभू येशू ख्रिस्ताचे अँबॅसेडर्स आहोत जे जाळे टाकणार आहोत आणि त्यांना प्रभूकडे घेऊन येणार आहोत. आज लोक तडफडत असताना, लोक निराश असताना येशूची सेवा, येशूचं कार्य आणखीन वृद्धिंगत होण्याची गरज आहे. यस, आम्ही धान्य वाटप केलेले, यस आम्ही गोरगरिबांची काळजी घेतलेली, परंतु येशू ती प्रीती बरोबरच येशूचं तारणाचा संदेश देखील त्यांच्यापर्यंत जाणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे येशू ख्रिस्त पेत्राला म्हणतो येथून पुढे, पेत्रा इथून पुढे, या खडकावर मी मंडळी असणार त्या पेत्रा इथून पुढे मी तुला पाचारित करत असताना जे गुडघ्यावरची तुझी सेवा आणि प्रार्थनापूर्वक तुझी सेवा, विश्वासू अशी तुझी सेवा, लढवय्य अशी तुझी सेवेमुळे अनेक मंडळ्या रचना जाणार. खरोखर पेत्राच्या द्वारे अनेक मंडळ्या रचल्या गेलेल्या. पण पुढे आपण जेव्हा गुडघ्यावळ्या पाण्याच्या बद्दल विचार करतो तेव्हा आम्हाला असं दिसतं की त्यामध्ये आम्हाला लटपटणारे गुडघे सरळ करा असं इब्रिकरास पत्रात असं लिहिलेलं आहे. या दिवसामध्ये आमचे गुडघे दुखतात. अनेक जणांना फिरायची सवय, अनेक जणांना चालायची सवय आणि काय झालं, घरात बसून 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 लोकांचे गुडघे जॉईंट पेन व्हायला लागले आणि मग आता काय करायचं, बाहेर पण जाता येत नाही. येस, आमच्या गुडघ्यातली शक्ती निघून गेली कारण की त्यांना फिरायची सवय झाली नाही. ते काय झालेले आहे, ते बांधले गेलेले आहे, ते आकसले गेलेले, ते स्टिफ झालेले आहेत. त्यांना मोकळं करण्यासाठी आम्हाला आता व्यायामाची गरज आहे. आज आम्हाला खरोखर घरामध्ये बसून कदाचित आमची आत्मिक परिस्थिती खालवलेली आहे, ती बांधली गेलेली, स्टिफ झालेली. अशा समय आम्हाला गुडघ्यावरील प्रार्थनेच्या द्वारे येशूच्याकडे परत एक वेळ दृष्टी लावण्याच्या द्वारे ते गुडघे जे आहे, लटपटणारे हात आणि जे काही आहे लटपटणारे गुडघे, हे लोंबकळणारे हात, यांना सरळ करण्याची गरज आहे. आणि त्यासाठी पवित्र आत्म्याचं सामर्थ्य तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेलं आहे. आणि यासाठी जेव्हा आपण दानिएलच्याकडे बघतो आणि त्याच्या जीवनाच्याकडे आपण बघत असताना दिसतं की तो गुडघ्यावर आहे, शत्रू तो बाजूला फिरत आहे, जीव घेणे शत्रू ज्याला म्हणतो सिंह, सैतान हो गिळणारा सिंहासारखा आहे, मध्ये दानिएल बसलेला आहे. परंतु बघा, दानिएलच्या बरोबर देव आहे. प्रेज द लॉर्ड. निसर्ग देवाचा ऐकतो, सिंह निश्चितच देवाचा ऐकणार आहे आणि तो देवाच्या माणसाला काही देखील करणार नाही. ते मांजरीप्रमाणे त्याच्या बरोबर पायावर लोटांगण घाटणारे, पाय साठणार आहे, कारण की देवाची ते ऐकणारे लेकर आहे. मग मनुष्य ऐकतो किंवा नाही हा प्रश्न आहे. यस प्रियांनो, आम्ही आपल्या दैहिक विचारामध्ये, आम्ही जैविक वासना आणि दैहिकतेमुळे अनेकदा देवापासून दूर जातो. मृत्यूदंडासारखी सजा त्याला मिळाली होती. का? कारण की हा देवाच्या मागे चालणार आहे, देवाची सेवा करणार आहे. हा कुठे धरला जाईल तर हा देवाची आराधना करत असताना जो देवाचा जो राज्याचा फतवा आहे याच्या विरोधात हा निश्चित जाणार आणि धरला जाईल, ट्रॅक करला जाईल. तरी देखील जेव्हा मृत्यूचा दंड देखील त्याच्याजवळ आला, परत एक फार त्याने नित्य नियमाने गुडघे टेकून यरूशलेमकडे खिडकी उघडून प्रार्थना केलेली आहे आणि परत एक फार तो सिंहाच्या गुहेत गेलेला आहे. कारण की त्याला माहिती आहे माझा बचाव करणारा जो देव आहे त्याचं नाव जिवंत परमेश्वर असं आहे. आणि काय झालेलं आहे, त्याची गुडघ्यावरची सेवा परमेश्वराने मान्य केलेली आहे. हिजकियाची प्रार्थना तो रडून म्हणतो की माझं सात्विक, माझं सरळ देवा तू बघितलं नाही का? आणि देवाने आपला निर्णय फिरवलेला आहे आणि त्याचं आयुष्य 15 वर्षांनी वाढवलेलं आहे. इथे देवाने त्याचं विश्वास जीवन बघितलंय आणि मृत्यूच्या जाळीतून त्याला काढलं आणि राज्याला नमायला लावलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. यस, तुमच्या आणि माझ्या विश्वास जीवनामध्ये कोरोना आणि या सर्व परिस्थितीमध्ये जरी
कठीण समस्या निर्माण झालेल्या आहे. विश्वास ठेवा, मंडळी आहात तुम्ही, मंडळी जी देवाची वधू आहे आणि त्याला जो नटवत सजवत असताना आत्म्याच्या सामर्थ्याने भरत असताना निश्चितच तो तुम्हाला दानिएलाप्रमाणे विश्वास जीवन तुमच्यामध्ये बघू इच्छितो. यस, आम्ही आपल्या घरामध्ये गुडघ्यावर येत आहोत का? आमची खिडकी जी आहे ती यरूशलेमकडे आणि देवाच्याकडे उघडी आहे का? आमच्या खिडकीमधून मी जेव्हा आम्ही प्रार्थना करतो, खिडकी उघडली की समोर पंच हाऊसचा टॉवर किंवा होली नेम चर्च, पवित्र नाम देवालयाचे टॉवर आणि मंदिर दिसतं. खरोखर ते धन्य लोक आहे की जे मंदिराच्या परिसरामध्ये वस्ती करतात. परंतु महत्वाचं हे आहे की आम्ही परिसरामध्ये राहत असताना नुसतं टॉवर बघणारे नव्हे, नुसते इमारती बघणारे नव्हे, तर इमारती आणि टॉवरच्या पेक्षा महान देव जे आहे तो जो आहे तो चर्चमध्ये मंदिरामध्ये देखील बसतो, परंतु आमच्या जीवनाला आणि अंतःकरणाला मनाला देखील त्याचं मंदिर बनवू इच्छितो. तिथे तो आहे किंवा नाही, त्याचा वास आहे किंवा नाही, आणि जर आहे तर तुमचं आणि माझं जीवन शुद्ध आहे, परंतु जर नाही तर प्रियांनो, शुद्ध अंतःकरण बाळगण्यासाठी परत एक गुडघ्यावर येशूकडे मागा, देवाकडे मागा. तो तुमचं अंतःकरण बदलण्यास सर्व समर्थ तयार आहे. आणि यासाठी आम्हाला आता नुसतं गुडघ्या एवढ्या पाण्यात चालायचं नाही, तर आणखीन 1000 पावलं पुढे चालत कंबरापर्यंत जायचं. आणि यासाठी लूक याचा 12वा अध्याय आणि 35व्या वचनामध्ये येशू ख्रिस्त कंबर बांधलेले लोक, जे कमरे एवढे चालणारे लोक, जे कमरे एवढे म्हणजे अर्ध शरीर पाण्यात आहे, अर्ध शरीर बाहेर आहे, अशा लोकांच्या बद्दल काय म्हणतं हे देखील बघणं हे फार महत्वाचं आहे. आणि वचन असं सांगतं की तुमच्या कमरा बांधलेल्या व दिवा लावलेल्या असू द्या, आणि धनी लग्नाहून येऊन दार ठोकीत आहे, तेव्हा आपण त्याच्यासाठी तत्काळ उघडावे, म्हणून तो परत येण्याची वाट पाहत असलेले माणसासारखे तुम्ही व्हा. प्रभू परमेश्वर परत एक बार येशूच्या कर्वे आमच्याशी बोलत असताना, येस, आम्ही जर घोट्या एवढ्या पाण्यात चालत आहोत, खरोखर दुःखीची अशी बाब आहे. कारण की ते पाणी जसं मांजर आपल्या पायाला पाणी लागल्यानंतर झटकून टाकते आणि परत पुढे जाते, त्याचप्रमाणे आम्ही देखील घोट्या एवढे चालणारे लोक जे आहे ते धार्मिकताला लगेच मंदिराच्या बाहेर जाऊन झटकून टाकतात आणि परत एक देहिक मनुष्य म्हणून जगतात. गुडघ्या एवढे लोक जे आहे ते पाण्यामध्ये जरी चालत असले, परंतु जोर त्यांचं जीवन गुडघ्या एवढ्या पाण्यामध्ये पाठनामय जीवन नाही तर ते व्यर्थ आहे. आणि त्यामुळे ते जीवन देखील पुरेसं नाही, तर आम्हाला कंबर बांधलेलं विश्वास जीवन असेल. कंबर बांधण्याचा अर्थ हाच आहे की आम्ही तयार आहोत. यस प्रभू, तू आज्ञा दे, तुझी वाट बघत आहोत, तुझं कार्यासाठी आम्ही तयार आहोत. आणि आज आपण मंदिराला जायला तयार असताना, आपण मंदिराला जात असताना खरोखर कपडे सुंदर सुंदर कोणते घालणार, साड्या कोणत्या कोणत्या नेसणार, कोणते कोणते ड्रेस घालणार, यापेक्षा आम्ही प्रभू या 5 महिन्यामध्ये वचनात आणि प्रार्थनेमध्ये आणि आशीर्वादामध्ये साक्षीमध्ये एवढे भरलेलो आहोत की परत एक बार आम्ही एकत्र मंडळीच्या बरोबर सहभागिता घेऊन प्रभू तुला उंचावणार आहोत. कारण की आम्ही जाणतो की घरामध्ये जरी प्रभूचं मंदिर होतं, परंतु मंडळी त्या स्वर्गात प्रभूकडे अंतराळात घेतली जाणार आहे रॅप्चरच्या समयामध्ये. आणि इथे आम्हाला दिसतं की तो धनी म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आता येत आहे आणि तो दार ठोकत आहे. आणि दार ठोकत असताना आपल्याला दिसतं की दार ठोकल्यानंतर 2 गोष्टी दिसत आहे की एक तर विश्वासू व्यक्ती आज प्रार्थना करत आहे, बायबल वाचत आहे, वचनामध्ये आहे. आणि मला सांगू द्या, असं घरानं परमेश्वराला आनंदाने स्वीकार करणारा असं होणार आहे. आणि काय होणार आहे, त्यामध्ये येशू ख्रिस्त आत प्रवेश करणार आहे आणि त्यांच्याबरोबर तो जीवणार आहे, भोजन करणार आहे आणि तो होस्ट बनून आमची सेवा करायला तयार आहे. कारण की ते प्रार्थना धनीची वाट बघत उभे आहेत. आज परत एक वार आम्ही कमरेएवढ्या पाणीमध्ये आणि बांधलेले असल्यामुळे तयार आहोत किंवा नाही हे देखील जाणणं फार महत्वाचं आहे. आणि यासाठी आम्हाला तयारी का करायला पाहिजे, कारण की आमच्यामध्ये प्रार्थनेमध्ये, विश्वासामध्ये, कार्यामध्ये, सेवेमध्ये मजबूती हवी आहे. आम्ही जेव्हा गोव्यामध्ये गेलो आणि तिथे समुद्राच्या बीचवर आम्ही आंघोळ करत असताना पाण्याची जेव्हा मोठ्या मोठ्या लाटा यायचे, अनेक जण जे होते ते पाण्यात पडून जायचे आणि लाटा बरोबर ते परत आत खेचले जायचे. आणि मग लोक त्यांना ओढून बाहेर काढायचे, नाकातोंडात गेलेलं पाणी बघून. आणि ती अतिशय कठीण असं घाबरलेले, बेदरलेले असे लोक दिसायचे. यस प्रियांनो, का? कारण की त्यांनी मजबूतीने त्या लाटांना, त्या सर्व समस्यांना, त्या सर्व प्रॉब्लेमला फेस करण्याची त्यांच्यात मजबूती व ताकद नव्हती.
येस, आज आम्ही जर गुडघ्या एवढ्या पाण्याच्या नंतर कमरे एवढ्या पाण्यात झालं तयार आहो म्हणजे काय? प्रत्येक परिस्थिती, प्रत्येक समस्या, प्रत्येक टेन्शन, प्रत्येक दडपण जे आम्हावर आहे मी येशूच्या नावामध्ये फेस करत त्यांना घालवत प्रभूच्या योजना आणि संकल्पाला घेऊन पुढे चालणारे असे होणार आहोत. आणि तेव्हा येशू ख्रिस्ताने दार ठोकलं. परंतु वर आणखी दुसरं एक घर देखील दिसतं. तेव्हा येशू ख्रिस्त इथे येतो तेव्हा ते लोक झिंगलेले आहे, ते निद्रिस्त आहे, ते झोपलेले आहे, कारण की ते वाट बघणारे लोक नाही. आज प्रियांनो अनेकांच्या घरामध्ये अशी निद्रिस्त अवस्था आहे, अनेक लोक झिंगलेले आहे, अनेक जण व्यसनाच्या अधीन आहे, अनेक जण टेन्शन आणि दडपणाच्या आहे. आणि येशू जेव्हा दार ठोकत आहे त्यांचं लक्ष येशूकडे नाही, त्यांना येशूच्या बरोबर जायची तयारी नाही, ते घाबरलेले आहे. येशू म्हणतो घाबरू नका, भिऊ नका. तरी देखील प्रियांनो आज जर हा अलर्ट आणि इशारा आपल्यापर्यंत येते, हा अलर्ट आणि इशारा आपल्याला उठवत आहे आणि मंदिरातून तो झरा ज्याचा मार्ग पावित्र्याचा मार्ग आहे, पवित्र आत्म्याचा मार्ग आहे, जीवन बदलण्याचा संजीवनाचा मार्ग आहे, त्याला जर खुलं करायचं आहे तर दडपण आणि सर्व भीती आणि निराशा टाकून पेटलेले वचनात उत्साहाने सेवा करण्यासाठी तत्पर असे लोक जेव्हा मंदिरात जातील, भक्ती करतील, अद्भुत कार्य, महान कार्य घडणार आहे. कारण की परत ह्या लॉकडाऊन सारखी परिस्थिती येऊ न येऊ, परंतु प्रभूचं येणं जवळ आहे हे तुम्ही आणि मी जाणून घ्या. आणि यासाठी इफिसियन्स पत्र याचा पहिला अध्याय आणि 3ऱ्या वचनामध्ये पौल अशा प्रकारे म्हणतो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो. आपला प्रभू येशू ख्रिस्ताचा देव परमेश्वर यहोवा हा धन्यवाद असो. का? त्यांनी स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले. स्वर्गातील सर्व आशीर्वाद जे आहे, जे सर्व पृथ्वीला घडवणारे आहे आणि आम्हाला आनंद व शांती देणार, ते सर्व आशीर्वाद देऊन ख्रिस्तामध्ये तुम्हाला आणि मला आशीर्वादित केले. याच प्रियांनो आम्हाला चर्च देऊन हे प्रभूचा आशीर्वाद आहे. आम्हाला सुंदर असे बेंचेस, वायर आणि सर्व प्रकारच्या इन्स्ट्रुमेंट देऊन प्रभूमध्ये ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केलेलं आहे. यासाठी की त्याचा लाभ घेऊन आम्ही देवाची महिमा, परमेश्वराचा गौरव, प्रभू येशूची महिमा करावा. आणि येशूच्या बलिदानामध्ये, वधस्तंभाच्या प्राण अर्पणामुळे, येशूच्या आणि देवाच्या प्रीतीमुळे हे सर्व मार्ग तुमच्या आणि माझ्यासाठी खुले झालेले आहे. आणि त्यामुळे आज जेव्हा येशू तुमचं आणि माझं दार ठोकत आहे की उघडा दार, आता वेळ आलेली आहे की आपण मंदिरामध्ये जाऊया आणि भक्ती करूया, तेव्हा तुम्ही आणि मी तयार असायला पाहिजे. नाही तर अनेक जण म्हणते की नाही आता दार उघडले, बाहेरचा कोरोना आणि हे आहे आणि आता आमची तयारी नाही, आम्ही एवढ्या दिवसामध्ये खूप लॉस झालेला आहे, आमचे पैसे गमवलेले आहे, आमचा अभ्यास राहून गेलेला आहे, आमचं मागचं काम पेंडिंग आहे, नाही आम्ही येऊ शकत नाही. आणि ही गोष्ट आम्हाला, ही उदासीनता आम्हाला, हे टेन्शन, दडपण व सर्व प्रकारची बिझीनेस आम्हाला निश्चितच त्या पतनाकडे नेणार आहे, ज्याचा मार्ग बंद होऊन सैतान रोखणारा असा होणार आहे. आणि त्यामुळे प्रियांनो जे स्वर्गीय आशीर्वाद देव देण्यासाठी तयार आहे त्यामध्ये वाढणं आमच्यासाठी फार महत्वाचं आहे. आणि आता शेवटला गोष्ट आहे की आता आम्हाला मंदिरात गेल्यानंतर कमरा बांधलेले जे तयार व्यक्ती ते मंदिरात जातील, त्या शहाण्या कुमारिकेसारखे त्या जातील आणि दार परत एक बंद होऊन जाणार आहे. जे कामाचे नाही, जे झोपलेले, जे निद्रित, झिंगलेले ते मागे राहून जाणार आहे. परंतु तिथे गेल्यानंतर ती नदी आता जी आहे ती आणखीन खोल झालेली आहे, आणखी खोल खोल खोल, आणि आता तिथे आम्हाला पोहून जाणं लागणार आहे. प्रेज द लॉर्ड. आता तुम्हाला आणि मला नुसत्या कमरे एवढं पाण्यातून चालणं नाही, तर आता तुम्हाला आणि मला ख्रिस्तामध्ये त्या पवित्र आत्म्यामध्ये पोहायचं आहे. तेरे प्यार में हम तैरना चाहते हैं. यस यीशु, हम तेरे प्यार में तैरना चाहते हैं. तू प्यार का दरिया है, सागर दया का तू है. यस प्रभु यीशु दया का सागर है. उसके प्यार में हमें तैरना है, उसके सामर्थ्य में हमें तैरना है, उसके विश्वास में हमें तैरना है, उसके कार्यों में हमें तैरना है. न सिर्फ चलना और न सिर्फ उसमें बहना है. परंतु अनेकदा नदीमध्ये अनेक लोक असे असतात जे तैरना नहीं जानते पर कूदना जानते. असे लोक देखील अनेकदा येतात आणि ह्या दिवसामध्ये अशा घटना घडतात. आणि एक उदाहरण मला माहिती आहे की काही तरुण सेल्फी काढायला नदीच्या काठी त्या डॅमच्या जवळ उभे होते आणि अचानक सेल्फी काढता काढता एक तरुणी जी आहे ती त्या डॅमच्या पाण्यामध्ये पडली
आणि ती ओरडू लागली, मला वाचवा, मला वाचवा. आणि लगेच तिच्याबरोबर आलेले तरुण आणि मुलांनी देखील उड्या टाकल्या आणि तिला बाहेर काढू लागल्या. परंतु हे काय, ते पण बुडायला लागले, ते बुडायला लागले. का? कारण की त्यांनाही पोहता येत नव्हतं. मुलगी तर बुडत होती कारण की ती पोहू शकत नव्हती, परंतु मुलांनी मागचा पुढचा विचार न करता त्यांनी देखील उड्या घातल्या आणि ते बाहेर काढायचा प्रयत्न करत त्या तरुणीला जिला पोहता येत नाही आणि ते स्विमर नसल्या कारणाने ते देखील बुडू लागले. हो प्रियांनो, आम्ही परमेश्वराच्या प्रेमात आणि परमेश्वराच्या सामर्थ्यात काही न करता डायरेक्ट जर उडी मारायचा प्रयत्न केला, डायरेक्ट जर उड्या घालायचा प्रयत्न करणार तर आम्ही टिकणार नाही. आम्हाला स्टेप बाय स्टेप पुढे जाण्याची गरज आहे. आणि हा 5 महिन्याचा जो समय होता तो हाच समय होता की प्रभू येशूने आपल्या घरामध्ये कौटुंबिक भक्तीच्या द्वारे, वचनाच्या द्वारे, या मीडियाच्या द्वारे, या नेटच्या द्वारे, या संदेशच्या चॅनलच्या द्वारे, विविध पेजेसच्या द्वारे तुमच्या आणि माझ्या आध्यात्मिक जीवनाची तयारी करून घेतली की यासाठी आता जेव्हा तुम्ही मंदिरामध्ये येणार आहे तिथे तुम्हाला भरपूर आशीर्वादाचं सामर्थ्याचं पाणी दिसणार आहे. तिथे तुम्ही उड्या घालून त्याच्यात तुम्हाला पोहायचं आहे, इथून तिथपर्यंत पोहायचं आहे. आणि ह्या पोहण्यासाठी नुसते आता घोटे मजबूत असायला पाहिजे एवढं पुरेसं नाही, गुडघे पण आहे मजबूत हे देखील चालणार नाही. तुमची कंबर आणि हात आणि पाय हे सर्वच मुवमेंट पाहिजे. नुसतं तुमचे हात चालतात आणि पाय चालत नाही तरी तुम्ही बुडणार. तुमचे पाय चालतात परंतु हाताचं मुवमेंट नाही तरी बुडतील. कमरेमध्ये शक्ती बळ नाही तरी तुम्ही बुडणार. यस, सर्वांचं कोऑर्डिनेशन, सर्वांचं मिलाप घेऊन तुम्ही जाणार. एक उदाहरण आपण जेव्हा प्रेषितांचे कृत्य याच्या 19व्या अध्यायामध्ये दिसतं आणि इथे अशा प्रकारे दिसतं की काही सेवक जे होते ते भूत काढायला गेलेले आहे पेत्र त्याच्या शिष्यांना बघून. आणि भूत काढत असताना भूतांनी कशा प्रकारे रिप्लाय दिलेला आहे हे देखील महत्वाचं. बघा, भूत जे आहे, सैतान जो आहे तो देवाला देखील ओळखतो आणि देवाच्या लोकांना देखील ओळखतो. तो किती खोलामध्ये आहे, तो किती पाण्यामध्ये आहे, तो किती विश्वासामध्ये, किती सामर्थ्यामध्ये मुरलेला आहे बघतो. आणि अनेक लोक डायरेक्ट उडी काढतात आणि भूत काढण्याचा प्रयत्नाच्या मध्ये राहतात. त्या समय काय होतं बघा, त्यांना दुष्ट आत्म्याने उत्तर दिले. तेव्हा त्या सैतानाने भूताने त्याच्या अंगात होता जो दुष्ट आत्मा, त्यांनी त्या भूत काढणाऱ्या त्या स्त्रीच्या मुलांना उत्तर दिले, येशूला मी ओळखतो व पौलाची मला माहिती. येशूलाही मी ओळखतो, पौल ही मला माहिती आहे की कोण आहे, पण तुम्ही कोण आहात? पण तुम्ही कोण आहात? यस, न तुम्ही पौला समान सामर्थ्यात आहे, न येशू सारखा देव न आहात, मग तुम्ही आहात तरी कोण? मग ज्या माणसाला दुष्ट आत्मा लागला होता त्यांनी त्यांच्यावर उडी घालून दोघांना हटवले आणि त्याच्यावर इतकी जरब बसवली की ते त्या घरातून घायाळ व उघडे नागडे होऊन पळून गेले. यस, आणि त्यानंतर अटॅक, सैतानाचा अटॅक जो झालेला आहे, दुष्ट आत्म्याचा अटॅक झालाय ते भूत काढणाऱ्या लोकांवर की ते त्याच्यावर अटॅक करतात, त्याच्यावर उडी घालतात आणि त्यांचे कपडे आणि सर्व ओढून नग्न अवस्थेमध्ये त्याला पळावं लागतं. तो जो फोटो आपण बघितला, नग्न अवस्थेमध्ये त्यांना पळावं लागतं कारण की त्यांनी शैतानाला घालला. शैतान हा एवढा साधा नाही प्रियांनो. मनुष्य आणि कोणताही मनुष्य ह्याला घालवू शकत नाही जोपर्यंत प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेलं आत्मा घालवण्याचं सामर्थ्य, कृपादान त्याच्यामध्ये नाही, तो वर हे कार्य आपण करू शकत नाही. परंतु अनेक लोक उत्साहाच्या भरात हे कार्य करायला जातात आणि अशा गोष्टी घडत आहे. हो प्रियांनो, जोपर्यंत तुम्हाला आणि मला पाचरण नाही, जोपर्यंत तुम्हाला आणि मला देवाने वेगळं केलेलं, निवडलेलं नाही, तोपर्यंत आपण देवाचं कार्य करू शकत नाही. कारण की देवाने तुम्हाला आणि मला बोलवलेलं आहे. तुम्ही आणि मी कोणाला बोलवू शकत नाही. ज्याला देवाने पित्याने बोलवलं तोच त्याचा पुत्र व कन्या होऊ शकते. आणि यासाठी प्रियांनो, हा मला देवाचं सामर्थ्य हवं आहे आणि ते जर मिळालं नाही आणि आम्ही जर चर्चचे पाळक आहोत, आम्ही जर चर्चचे एल्डर आहोत, आम्ही जर चर्चचे ट्रस्टी आहोत, पण आमच्या ठाईचं सामर्थ्य नाही आणि आम्ही डायरेक्ट पाण्यामध्ये उडी घेत आहोत, कुठेतरी आम्ही देवाचा क्रोध किंवा सैतानाचा अटॅक आपल्यावर करून घेत आहोत प्रियांनो, हे देखील जाणून घ्यायचं महत्वाचं. आणि त्यामुळे ही आत्म्याची नदी, आत्म्याचा झरा जो आहे तो तुम्हाला आणि मला हे सांगते की त्यामध्ये तुम्ही आता
घोट्या त्या पाण्यापासून, गुडघ्या एवढ्या पाण्यापासून आता कंबर बांधलेल्या तयारीनिशी जेव्हा पाण्यामध्ये उडी घेणार आहात, आनंद तुम्हाला पोहण्याचा मिळणार आहे, देवाच्या वचनामध्ये चालण्याचा आनंद मिळणार आहे. परंतु त्याच्यासाठी जी टेक्निक आहे, ती बल आहे आणि शक्ती आहे, ते देखील फार महत्वाचं आहे. आणि यासाठी प्रियांनो आम्हाला त्याबरोबर चालायचं. प्रियांनो, आपण जेव्हा नदीमध्ये पोहायला जातो तेव्हा आपल्याला एक गोष्ट दिसते, आणि स्विमिंग पूलमध्ये पाणी स्थिर आहे, त्यामुळे पोहणं इझी आहे. आणि ते पोहणं इझी असल्या कारणाने आम्हाला एक गोष्ट निश्चितच कळून येते की पाणी जे आहे, हे जे पाणी आहे ते आम्हाला घेऊन जात. पाण्याच्या प्रवाहाबरोबर जेव्हा आम्ही पोहतो तेव्हा पाणी आम्हाला पुढे घेऊन, आमची शक्ती आम्हाला, आज पाण्याचा प्रवाह जो आहे, पवित्र आत्म्याचा प्रवाह आहे, तो तुम्हाला आणि मला पुढे घेऊन जाण्यासाठी तयार आहे. प्रियानो, तो प्रवाह कुठे वळायचंय, कुठे चालायचंय, कुठे थांबायचंय, सर्व काही दाखवायला तयार आहे. परंतु त्या प्रवाहाचा लाभ तुम्ही आणि मी घेत आहोत किंवा नाही. एक कबर आहे आणि त्या कबरावर अशा प्रकारे लिहिलं होतं की इथे महामानव विश्रांती घेत आहे आणि त्याने संपूर्ण जीवनभर काम लोकसेवा, समाजसेवा केलेली आहे. आणि तिथे एक थॉट लिहिलेलं होतं, वर्क इज गॉड. म्हणजे कामच देव आहे. आणि तो मनुष्यांच्या सेवेत आयुष्य घालवलं. परंतु प्रियांनो, ज्यांनी आपलं आयुष्य जरी लोकांच्या सेवामध्ये घालवलेलं आहे, परंतु देव ख्रिस्तामध्ये चालला नाही, ख्रिस्ताच्या द्वारे तारण आणि उद्धार, साल्वेशन त्याला मिळालं नाही, तर देखील त्याचे सर्व काम व्यर्थ होऊन जाणार आहे. सर्वप्रथम ख्रिस्ताची प्रीती आणि त्या प्रीतीने भरून, त्या कंपॅशनने भरून, त्या कळवळीने भरून केले गेलेले कामच निश्चितच तुमची आणि माझ्या कार्याची नोंद त्या वहीमध्ये करून घेणार आहे, त्या जीवन पुस्तकामध्ये केले जाणार आहे, ते उखडलं जाणार आहे एक दिवस. आणि यासाठी प्रियांनो, यासाठी फार महत्त्व की प्रभू येशू ख्रिस्ताने तुम्हाला आणि मला गुलाम करून नव्हे, तर इच्छा आणि मनापासून काम करणार आणि आत्म्याने काम करणार असं केलेलं आहे. आणि तेव्हा आपण पेत्राच्याकडे बघतो की पेत्र जेव्हा पाण्यावर चालू इच्छितो, बघा, देव नुसतं तर पोहायला नव्हे, तर पाणी, तुफान, वादळ आलं तर मग काय म्हणतो, आता पोहायची गरज नाही, कारण की तुम्ही त्याच्यात टिकणार नाही, आता तुम्हाला त्याला तुडवत जायचं आहे. आपण म्हणणार की आमच्याकडे मध्ये तुफान आहे, आमच्याकडे वादळ आहे, आमच्याकडे निराशाचं मोठं भूकंप झालेला आहे, आमच्या घरामध्ये अटॅक झाला, आमच्या घरामध्ये मृत्यू झाला, आमच्या घरामध्ये कोरोना आहे, आमचे शेजार पाजारीने आमची बिल्डिंग ग्रासलेली, आम्ही भीती दडपणे गेलो, आता पोहणं फार कठीण आहे. प्रभू म्हणतो, आता त्या नदी आणि तुफानाच्या नद्यांमध्ये तुम्हाला पोहायचं नाही, तर त्यावर चालायचं आहे. आणि पेत्र जेव्हा येशूला म्हणतो, प्रभूजी जर आपण असाल तर पाण्यावर आपल्याकडे येण्यास मला सांगा. विश्वास बघा या सेवकाचा, मला पाण्यावर, त्या वादळावर, जसं आपण वादळावर चालतात, जसं आपण पाणी तुडवत चालतात, आपण वादळ आणि तुफान फेस करत चालतात, तसं मला देखील चालायचं आहे. येशू म्हणतो, यस, ये पाण्यावर, आणि तो चालू लागतो. या दिवसामध्ये घाबरू नका, भिऊ नका. प्रभू तुम्हाला वादळ आणि तुफान मध्ये बुडणारा नव्हे, त्यामध्ये पोहणारच नव्हे, तर तो त्यावर तुडवत पुढे नेणारा देखील करणार. ही परिस्थिती, हे वादळ, हे तुफान तुम्हाला आणि मला काही देखील करू शकत नाही, जोवर येशूकडे आपण चालत आहोत, येशूकडे आपण बघत आहोत, येशूच्याकडे आमची वाटचाल आहे. परंतु ज्या क्षणी तो पाण्यात येशूच्या पासून दुसरीकडे बघायला लागला, तो पाण्यामध्ये बुडू लागलेला आहे. आणि नंतर येशू तू मला वाचवा, आणि येशू मला वाचवा. आणि येशूने लगेच अविश्वासी पेत्राला बाहेर काढलं. याचा आज आम्ही अविश्वासामध्ये बुडत जरी असलो तरी प्रभूचे हाक मारा, प्रभूकडे मागा, या प्रभू मी बुडत आहे, वादळ, तुफान, हे सर्व गोष्टी भयानक झालेले, मला मंदिरात जायचंय, परंतु माझी अवस्था बुडित व्यक्तीसारखी आहे. प्रभू मला या वादळातून, या व्यवसायातून, या परिस्थितीतून, या सर्व काय म्हणतात, सर्व प्रकारच्या मंदीच्या वातावरणातून, या कर्जाच्या वजातून मी बुडत आहे, प्रभू मला बाहेर काढ. आणि प्रभू आपला उजवा हात देऊन तुम्हाला आणि मला सामर्थ्यानिशी बाहेर काढणारच नव्हे, तर परत पाण्यावर चालणार असं करणार आहे. आणि ह्यासाठी आपण प्रभूच्या हाताकडे, प्रभूच्या हाताच्या बंधनाकडे लक्ष ठेवूया. आणि ह्यासाठी प्रियांनो, आज तुम्हाला आणि मला चालायचं, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला नदी,
प्रवाह म्हणून दाखवलेलं आहे, पवित्र आत्म्याचा प्रवाह. परंतु एक समुद्राचं पाणी देखील, आणि त्याबद्दल वचन यशाया 57:20 मध्ये अशा प्रकारे लिहिले की समुद्राचं पाणी नाही प्रभू, तर आम्हाला नदीच्या झरा आणि नदीमधून चालणं पोहणं शिकवत असताना जेव्हा आम्ही समुद्राकडे बघतो तिथे आम्हाला काय दिसतं? दुर्जन खळबळलेल्या सागरासारखे आहेत, त्यांच्याने स्थिर राहत नाही. दुर्जन खवळलेल्या सागरासारखा आहे, त्याच्याने स्थिर राहत नाही. कधी इकडे कधी तिकडे, कधी चित कधी पट, ह्या अवस्थेमध्ये तो चालतो. त्यांच्या लाटा चिखल व गाळ बाहेर टाकतात. यस, त्यांच्या लाटा जे आहे ते आशीर्वाद नव्हे, पाणी नव्हे, तर समुद्राच्या किनारे. आज मुंबईच्याकडे आपण जर गेलो आणि तिकडचे जर बघितलं तर सगळा कचरा, प्लास्टिक, पाण्याचे डबे आणि सर्व धूळ आणि चिखल आम्हाला दिसतं, कारण की हे समुद्राची प्रवृत्ती आहे, ही समुद्राची प्रवृत्ती आहे. आणि आज प्रियांनो, आम्ही आज अनेक चर्चकडे बघत आहोत, अनेक मंदिराकडे बघत आहोत. खरोखर तिथे ज्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याला, देवाच्या कार्याला, संजीवनाच्या कार्याला, सुवार्थाच्या कार्याला आळा घातलेला आहे, आणि सर्व प्रकारच्या पॉलिटिक्स आणि दडपणामुळे आता या अवस्था समुद्रासारखी झालेली, तर मृत सागरासारखी झाली, ज्याच्यामध्ये सर्व खनिज आहे, लवण आहेत, घाण आहे, कचरा, अशुद्धता आहे, आणि तोच बाहेर फेकला जात आहे. आशीर्वाद बाहेर फेकला जात नाही, आशीर्वाद बाहेर फेकला जात नाही. आमचे मंदिर आता लुटारांची गुहा झालेली असा प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे. अशी जर आमची अवस्था असेल तर ह्यासाठी आम्ही परत एकवार त्याच झऱ्याला, पवित्र आत्म्याच्या झऱ्याला, जो कुठेतरी आम्हीच बंद केलेला आहे, प्रभू येशूकडे जेव्हा मागणी करू तो खुला होणार आहे, तो तुमच्या आणि माझ्यासाठी खुला होणार आहे. मग ही जी नदी आहे ती आम्हाला देणार तरी काय? ही नदी जी आहे ती आम्हाला पुढे देणार काय? नुसतं त्याच्यात आम्ही पोहणार, सामर्थ्यात चालणार का? नाही प्रियांनो, ती अनेक गोष्टी आम्हाला देणार आहे. कारण की समुद्राचं पाणी पिण्यासाठी नाही, कारण की ते पिणार त्याचं मरणार आहे. प्राण्यांसाठी, झाडांसाठी, वनस्पतीसाठी किंवा मनुष्यासाठी काही देखील लाभाचं नाही. ते पाणी जर जमिनीवर गेलं तर ती जमीनला देखील खारट करते, तिची उर्वरक क्षमता संपून टाकते, फर्टिलिटी त्याची संपवणारं असं पाणी असते. हे पाणी आज आमच्या लोकांचे सामर्थ्य, फर्टिलिटी, सेवा कार्य संपत आहे, आणि याकडे देखील दृष्टी लावायला पाहिजे. परंतु जीवनाची नदी जी प्रभू येशू ख्रिस्ताने वेदीच्या पासून पवित्र आत्म्याच्या कर्व जे आम्हासाठी वाहते, त्याबद्दल प्रगटीकरण याचा 22वा अध्याय आणि 1-2 वचनामध्ये असं सांगितलेलं आहे. नंतर त्यांनी देवाच्या व कोकऱ्याच्या राजासनातून निघालेली नगरीच्या मार्गावरून वाहणारी जीवनाच्या पाण्याची स्फटिकासारखी नितळ नदी मला दाखवली. यस, परत एक बार बघूया की ही जी नदी आहे ती परमेश्वराच्या राजस्थानापासून निघालेली आहे, सिंहासनापासून निघालेली, वेदीपासून निघालेली आहे, आणि तिच्याबद्दल लिहिलेलं आहे की ती आहे जीवनाच्या पाण्याची नदी. याच आज योहानाला तो दृष्टांत आम्हाला परत एक बार इतिहास प्रमाणेच परत एक बार दिसत आहे की ती नदी आम्हाला परत एक बार दृष्टीस पडणार आहे. ती वेगळी नदी आहे, परंतु आज जी नदी आहे, जी अदृश्य नदी आहे, जी पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याची नदी आहे, येशूच्या दया आणि अनुग्रहाची नदी आहे, ती स्फटिकासारखी नितळ आहे, शुद्ध आहे, त्याच्यामध्ये मिलावट नाही. या दिवसामध्ये प्रदूषण, सर्व जे काही नद्या आता शुद्ध झालेल्या आहे त्या प्रकारे शुद्ध आहे, त्यापेक्षा पण ट्रान्सपरंट अशी नदी आहे. आणि त्याचा विशेष काय आहे? त्या नदीच्या दोन्ही बाजूंना 12 जातींचे फळे देणारे जीवनाचे झाड. जीवनाचं झाड जे आदाम आणि हवाला ज्यापासून मुकावं लागलं, किंवा ज्याच्याकडे आदाम आणि हवाची दृष्टी होती, आणि प्रभू म्हणतो मी ते झाड तुम्हाला देणार आहे, वाट बघा, वेळ येणार, ते देखील मी देणार आहे. परंतु याच्या दोन्ही बाजूला असे झाड लागले जे 12 जातींचे फळ देणारे असे झाड आहे. आणि विशेष काय होतं? ते दर महिन्यास आपली फळे देतात. दर महिन्याला ते आपली फळं देत आहे, दर महिन्याला ते आपली उपज देत आहे. आणि त्या झाडांची पाने राष्ट्रांच्या आरोग्यासाठी या दिवसामध्ये राष्ट्राच्या आरोग्याची गरज आहे. राष्ट्र या समस्येमध्ये राष्ट्र नाश होते, नगरे ओसाड पडते, रस्ते सुसाट, आणि अशा अवस्थेमध्ये कोण सुटका करणार? हेच लोक मानते. राष्ट्राच्या सुरक्षेसाठी, राष्ट्राच्या बचावासाठी, राष्ट्राच्या आरोग्यासाठी कोणतं एकच झाड आहे जे देवाच्याकडे आहे, जे जीवनी झाड आहे, आणि ते तुम्हाला आणि मला देव देण्यासाठी तयार आहे. आणि त्याकडे जर आपण बघितलं तर ही नदी आहे
आहे ते झाड आहे जे 12 जातीचे फळं देतात आणि ते लोकांच्या नव्हे तर राष्ट्रांच्या आरोग्यासाठी आहे. आज जर तुम्ही आजारी आहे, आज जर तुम्ही निराश आहे, ते झाड लवकरच तुम्हाला त्या स्वर्गात जरी लाभणार नसला, परंतु त्या झाडाचा निर्माण करता देव जो आहे तो आज आमचा देव आहे आणि तो आमच्या बरोबर चालतो. आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतो का? येस. जर आम्ही विश्वास ठेवतो तर याच समय तुमच्या आणि माझ्या प्रार्थनेच्या द्वारे कोरोना नुसता आमच्या घरातून, आमच्या जीवनातून, आमच्या कुटुंबातून, मंडळीतूनच नव्हे तर या नगरातून, राज्यातून, देशातून देखील नाहीसा होणार आहे. परंतु जगाला हे कळायला पाहिजे की घालवणारा कोण आहे? त्याचं नाव आहे प्रभु यीशु. यीशु मसीह इन सभी बीमारियों से, इस महामारी से आप और हम सबको, इस राष्ट्र को चंगाई देने वाला प्रभु है. आणि यामुळे आता तीच ह्या स्केलमध्ये देखील हीच गोष्ट आम्हाला दिसते की नदीच्या दोन्ही बाजूला झाड आहे आणि त्या झाडाच्या बद्दल देखील आपण बघूया. जुन्या करारामध्ये लिहिलेलं झाड, नदीच्या उभय तीरांनी खाण्या जागी फळे देणारी हरतलेल्या झाडे वाढतील. यस, नदीच्या दोन्ही तीराला. आता बघा यस केला ते झाड दाखवलंय, ते झाड नदीच्या दोन्ही बाजूला आहे. जसं प्रकटीकरणामध्ये त्यांची पाने कधी देखील वाळणार नाही. जसं पहिल्या याच्यात लिहिलंय की जिवंत झाडाचा प्रवाहासारखा तो करणार आहे, स्तोत्र 1 प्रमाणे. आणि त्याचे फळ कधी खुंटणार नाही, कधी कमी होणार नाही. याच आत्म्याचे फळ तुमची आणि माझी वाट बघते. कारण की आमच्यामध्ये कृपादान नसले तरी आणि चालेल, परंतु आत्म्याचे फळ नाही तर आम्ही कधी देखील ख्रिस्तीमधून ओळखले जाणार नाही. आमच्यामध्ये जर कृपादान आहे तर कदाचित आमच्या ठाई प्रीती नाही तर झणझण झांसारखे असो, पण आमच्या ठाई जर आत्म्याचे फळ नाही तर निश्चितच आम्ही किती जरी सेवा केली तरी देवाला ती मान्य होणार नाही. यासाठी फळं देणारे झाड तुम्ही आणि मी व्हायला पाहिजे. ते कोणते फळ? आत्म्याची फळं. मग ते आत्म्याचे फळ कोठे लाभणार? जेव्हा आम्ही येशूच्या प्रवाह, येशूच्या तारणाच्या प्रवाहाबरोबर, येशूच्या सामरशाही प्रवाहाबरोबर आत्म्याच्या त्या प्रवाहात वाहत आहोत आणि त्या नदीच्या पाण्याच्या पवित्र स्थानातून निघालेले आहे. त्या वृक्षांची फळे खाण्याजोगी व त्याची पाने औषधी असे होतील. परत एक बारी पाण्याचं पान आहे ते आमची तृष्णा किंवा भूक देखील भागवणार आहे आणि ते आमच्यासाठी औषधी होणार आहे. यस, हर्बल ज्याला आपण म्हणतो, हर्बल जे आहे ते ट्रीटमेंट देखील प्रभू तुम्हाला आणि मला देणार. आणि यासाठी प्रियानं आज तुम्ही घाबरू नका, भिवू नका. आज जेव्हा तुम्ही मंदिरमध्ये प्रवेश करत आहे, प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की यहेजकेलमध्ये मी दाखवलं तेच मी प्रकटीकरणामध्ये दाखवलं आणि तेच प्रवाह आज तुमच्या मंदिरातून जेव्हा वाहत आहे, तेव्हा तुमच्या कोणत्याही समस्या, कोणते विकार, कोणते आजार, कोणत्याही समस्या तुम्ही घेऊन या. तुम्ही पोहणारे लोक आहात. तुम्हाला त्या झाडाचे फळ भोजनाच्या स्वरूपात मिळणार आहे, आरोग्याच्या स्वरूपात मिळणार आहे, आनंद व शांती देणाऱ्या स्वरूपात मिळणार आहे आणि येशूच्या बरोबर राज्य करण्याच्या स्वरूपात मिळणार आहे. आणि यासाठी प्रियांनो, आज जर तुम्हाला आणि मला त्या सर्व गोष्टीच आहेत ते तर त्या स्वर्गीय झाडाच्या अगोदर ह्या शिवणीच्या पाण्याच्या झाडाच्या वरवर आम्ही घोट्या एवढ्या पाण्यात नव्हे, आम्ही गुडघ्या एवढ्या पाण्यात नव्हे, तर आम्ही कशात कमरे एवढ्या पाण्यात देखील चालणार नाही. परंतु जेव्हा आम्ही घोटे एवढ्यात पाण्यात चालणार, आमचे घोटे मजबूत होणार. आम्ही गुडघ्या एवढ्या पाण्यात चालत आणि प्रार्थना चालणार, आमचे प्रार्थनाशील विश्वासाचे गुडघे मजबूत होणार. आम्ही कमरे एवढ्या पाण्यामध्ये चालणार आणि कंबर बांधून जेव्हा तयारीच लागणार, तेव्हा आम्ही झेप घेऊन उड्या मारून पाण्यामध्ये पोहणारे लोक होणार आणि पोहता पोहता ते पाणी आम्हाला त्या राष्ट्राकडे, त्या नगराकडे घेऊन जाणार आहे. त्याचं नाव आहे सियोन देश, जहाँ हमारा राजा रहता है, जहाँ हमारा प्रभु हमारी राह देख रहा है. आणि हे सर्व करत असताना प्रभू म्हणतो, आजार आहे, समस्या आहे, टेन्शन आहे, प्रॉब्लेम आहे, मी आहे. मी तुम्हाला त्याच्यापासून मुक्ती, मी त्याच्यापासून तुम्हाला सुटका देण्यासाठी तयार आहे. आणि त्याचा लाभ तुम्ही घ्यायला तयार आहात का? तर निश्चितच स्तोत्र 91 प्रमाणे स्तोत्र करता म्हणतो की जो परात्पराच्या गुप्त स्थळी बसतो तो सर्व सामर्थ्याच्या सावलीत राहील. आज परमेश्वराची सावली, त्या झाडांची सावली, त्या झाडांचं आशीर्वाद, त्या नदीचं सामर्थ्य, त्या नदीचे सर्व जीवजंतू, जे आता वेळ नाही मी त्याबद्दल जास्त बोलत नाही, परंतु त्याचा लाभ तुम्हाला मिळणार आहे. जिथे जिथे ही नदी जाते तिथे जे जीवजंतू मेलेले ते देखील जीवित होतात. यस, आज आध्यात्मिकरित्या जर आपण मरण पावलं आणि ह्या नदीला आपण आपल्या घरामध्ये मोकळे दिले, आमचे तरुण ते मृतप्रायावस्थामध्ये ते उठणार आहे. आमचे लोक जे या दिवसामध्ये थंड पडलेले ते जागृत होणार आहे. परंतु
परंतु आम्ही ती वाट मोकळी करणे गरजेचे आहे. परंतु त्या अगोदर आम्हाला आपलं अंतःकरण, आम्हाला आपलं मंदिर हे शुद्ध करण्याची, सॅनिटाईज करण्याची गरज आहे. आणि असं जर सॅनिटाईज करून आम्ही जेव्हा मंदिरात जातो तेव्हा सामर्थ्याची ओढणी झाल्याशिवाय राहणार नाही. आइए हम प्रार्थना करें, आपल्या डोळे दाखवूया आणि प्रार्थनेत जाऊया. प्रभू तुम्हाला आणि मला स्पर्श करायला तयार आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. ग्लोरी टू लॉर्ड, ग्लोरी टू जीसस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रभू आम्ही तुला धन्यवाद आणि करू देतो, कारण की आज परत एक बार तुझ्या पवित्र वचनाच्या, सामर्थ्यशाली वचनाच्या या दुसऱ्या टप्प्यामध्ये जेव्हा आम्ही पोहोचलो आणि या महिन्याच्या प्रथम रविवारी येशू आम्ही परत एक बार तुझ्याकडे दृष्टी लावली, तर तुझ्या वचनाच्या गुजवर रहस्य आमच्यासाठी प्रगट झाले की यस, अनेक दिवसापर्यंत तुम्ही नुसत्या घोट्या एवढ्या पाण्यात चालत राहिले, अनेक दिवसापर्यंत गुडघ्या एवढ्या पाण्यात चालले, अनेक दिवसापर्यंत कमरे एवढ्या पाण्यात तुम्ही वाटचाल केली. आता वेळ आली की तुम्ही पाण्यात पोहावा. परंतु आज जेव्हा तुम्ही मंदिर उघडण्याची वाट बघत आहे, त्यासाठी प्रार्थना करत आहात. निश्चितच मंदिर उघडले जाणार आहे, योग्य समय ते मंदिर उघडले जाणार आहे. परंतु तुमची तयारी कुठवर झालेली आहे? हो येशू, मंदिर जरी किती सॅनिटाईज केलं, मंदिर तरी त्याची रंगरंगोटी केलेली, परंतु आमच्या अंतःकरण आज अशुद्ध आहे. आमच्या मंदिरामध्ये अशुद्धता, पॉलिटिक्स आणि सर्व प्रकारची भ्रष्टता आहे. तर निश्चितच येशू ज्या प्रकारे म्हणतो, सोटा घेऊन त्या लोकांना म्हणतो की तुम्ही माझ्या मंदिराला, माझ्या देवाच्या मंदिराला लुटारूंची गुहा केलेली आहे. यस प्रियानो, येशू आज प्रत्येक आवामधून, आमच्या मंदिरामधून, आमच्या कुटुंबामधून भ्रष्टता, सर्व दैहिक वासना, सर्व पाप अधर्म घालू इच्छितो. कारण की या जगातलं संकट जेव्हा आम्ही बघतो की राष्ट्र उठणारे सीमेवर आम्हाला परिस्थिती दिसते, भूकंप आम्हाला दिसतात, तोड आम्हाला दिसतं, वातावरणाचा बदल आम्हाला दिसतो आणि त्याचप्रमाणे पवित्र पिता महामारी आणि कोरोनाचं संकट दिसतं. आणि हे सर्व गोष्टी झाल्यानंतर आम्ही घाबरू नये असं, त्यासाठी प्रभू येशू हेच म्हणत होता की तुम्ही घाबरू नका, भिवू नका, मी अगोदरच तुम्हाला सांगून ठेवतो. आणि मी आता पृथ्वी हलवते, लोक करत मी आकाश देखील हलवणार आहे. आणि हे सर्व गोष्टी जेव्हा घडाल तेव्हा तुम्ही स्थिर उभं राहा, आपली दृष्टी आकाशाकडे लावा, कारण की माझं येणं समीप आहे. येशू, आज आम्ही वेगवेगळ्या संकटाने त्रासलेलो, नोकरीची समस्या, आर्थिक समस्या, कर्जाची ओझे, आमचे टेन्शन, दडपण आणि आजार आणि कोरोना आणि सर्व प्रकारच्या एकत्र चोहोबाजूने आम्ही घेरले गेलेलो आहे. आमच्याकडनं भांडणं आहे, वाद आहे, व्यसन आहे. येशू आमचा बचाव करणारा कोणी नाही. येशू म्हणतो घाबरू नका, भिवू नका. पेत्राना प्रमाणे मी तुम्हाला नुसतं वादळाला फेस करणार नाही, तर वादळाला तुडवत नेणारा पुढे होणार आहे, कारण की तुम्ही माझ्याकडे दृष्टी लावणारे होणार आहात. यस येशू, आज आम्ही प्रत्येक वेळ तुझ्याकडे जेव्हा दृष्टी लावतो, वादळ तुफान आम्हाला काही करू शकत नाही, तर आम्ही त्याच्यावर चालत आपला मार्ग आणि आपला देश, आपला शेवट जो सियोन देश तो गाठणार आहोत. आणि यासाठी आमच्या घराची, आमच्या वैयक्तिक जीवनाची तयारी करून घे. आणि त्याबरोबरच आमचे मंदिर खुले होत असताना एक परत एक पार जसं निसर्ग पवित्र झालेला आहे, जसं निसर्ग शुद्ध झालेला आहे, जसं हवा शुद्ध झालेली आहे, जसं भूमी आता सुपीक झालेली आहे, तसंच आमचं मंदिर देखील पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने वेदीवरून येणाऱ्या बाळासाहेबांचे येणाऱ्या सर्व झराच्या द्वारे योजना आणि देवाच्या संकल्पाच्या द्वारे पवित्र शुद्ध व्हावे. आणि जे काही आजार समस्या आम्ही त्या मंदिरामध्ये देवाच्या समोर मांडणार आहोत, प्रत्येकाचं उत्तर तू आम्हाला देणार आहे. आणि याबद्दल तुला धन्यवाद आणि गौरव देतो. आज परत एक बार पवित्र परमेश्वर तुला गौरव धन्यवाद देतो की ग्लोबल रिवायवल आणि ख्रिस्ती मंडळीच्या द्वारे, हा फेसबुक पेजच्या द्वारे तू अनेकांना आशीर्वाद दिलेला आहे. या सर्व पेज नुसतं ह्याच पेज नंतर जे विविध पेजेस आहेत, प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. आणि परत एक बार आम्ही मंदिरात जात असताना आम्ही तुझ्या परस्पराच्या हृदयात बसणार, त्याच्या सावलीत चालणार, त्याच्या संरक्षणाबरोबर राहणार व्हावा असं होऊ दे. तू आमचा यावे राफा आहे, जो आरोग्य देणार आहे. तो आमचा यावे यीरे आहे, तो सर्व गोष्टीचा पुरवठा करणार आहे. तो आमचं यावे शालोम आहे, ज्या दिवसामध्ये आम्हाला शांतीची गरज आहे, भीती दडपण घालवण्याची गरज आहे, तो तू देतो. हो पवित्र परमेश्वर, जिथे प्रीती आहे तिथे भीती नाही. आणि यासाठी आम्ही तुझ्या प्रीतीत पाडावं, भीती ही पळून जाणार आहे. आणि यासाठी देवचो पापन, देवचो पुत्र, देवचो पवित्र आत्म्याचा आशीर्वाद हे संदेश ऐकणार आहे. आणि यानंतर प्रार्थनेच्या द्वारे आपल्याला येशू तुझ्या समोर सादर करणाऱ्या लोकांच्या जीवनात तू केलेला आहे, त्याबद्दल धन्यवाद देतो. प्रभू येशूच्याच पवित्र आणि गोड नावाने म्हणून तो ऐक. आमेन, आमेन, आमेन. आपल्या सर्वांना प्रभूमध्ये प्रत्येक वार या संदेशाच्या कर्वे आशीर्वाद मिळाला असणार. ग्लोबल रिवायवल पेज याद्वारे ग्लोबल चेन प्रेयर ग्रुपमध्ये
ख्रिस्ती मंडळीच्या समवेत आपण या भक्तीमध्ये सहभागी झालेला आहे. प्रभूने विपुल आशीर्वाद अनेकांना दिलेला आहे. आणि शेवटी आपण आपल्या स्थानावर जागेवर उभे राहूया आणि प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. रेव्हरंड लक्ष्मण राठोडे यांचे देखील आम्ही ख्रिस्तामध्ये आभार मानतो. प्रभूने शिकवलेली प्रार्थना. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋणास ऋण सोडले आहे तसेच आमचे ऋण आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नको, तर आम्हास वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळात तुझीच आहे. आमेन. आता सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाची शांती तुमचे अंतकण व तुमचे विचार देवाच्या व त्याच्या प्रिय पुत्र येशू ख्रिस्त याच्या ज्ञानात व प्रेमात राखो. आणि सर्व समर्थ देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा याची कृपा, याची शांती, याचे भरभराट परत एक वार ग्लोबल रिवायवल पेज ख्रिस्ती मंडळी चर्च बघणारे सर्व विवर्स आणि सर्व भक्तजनाबरोबर आता आणि सदा सर्व काळात सो. आमेन, आमेन, आमेन.